खेळाचे मैदान की मलब्याचा डेपो, धोबी तलाव स्टेडियमची दयनीय अवस्था। पावसाळ्याच्या तोंडावर संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावाची अधिक शक्यता, महापालिकेचं दुर्लक्ष। भिवंडीतील परशुराम धोंडू टावरे स्टेडियम, धोबी तलाव स्टेडियम सध्या खेळासाठी नव्हे तर मलबा टाकण्यासाठी वापरलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही ठेकेदार जुन्या इमारतींचं आणि रस्त्याचं काम चालू असलेले मलबे धोबी तलाव स्टेडियम परिसरात डंप करून विक्री करत असल्याची खळबळजनक बाबही उघड झाली आहे। त्यामुळे परिसरात अस्वच्छता, धूळ आणि संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढलंय। याबाबत भिवंडी महापालिका या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या तक्रारीही दुर्लक्षित केल्या जात आहेत। त्यातच पावसाळ्याच्या तोंडावर या मलब्यामुळे पाणी साचून रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढलाय। याबाबत स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। बार बार प्रभाग अधिकारी को कंप्लेन दी, हेड ऑफिस में कंप्लेन दी इस ताल्लुक से, लेकिन वो प्रभाग अधिकारी किसके दबाव में है या किससे मजबूर है ये तो मुझको नहीं पता। लेकिन कब कौन डालता है, हम लोगों ने कंप्लेन की प्रभाग अधिकारी को तो उसने बोला कि मैं FIR भी करता हूँ। यहाँ पे दो चीज़ की तकलीफ है, एक तो ये मलबा ला के रैबिट ला के डाल रहे हैं, रोड की खुदाई से ला रहे हैं कि कहाँ से लेके आ रहे हैं नहीं मालूम। हालांकि यहाँ से जो ग्राउंड आप पीछे मेरे देख रहे हैं, इसमें नगर पालिका की महीने की लाखों की इनकम है। इससे शादी ब्याह के लिए यहाँ पे मैदान दिया जाता है, तो मेरे ख्याल से 20,000 15,000 के आसपास कुछ एक शादी का भाड़ा लगभग ग्राउंड का बनता है। और उसके बाद भी यहाँ पे लोग ला के डाल रहे हैं, उसको खराब कर रहे हैं। एक तकलीफ तो ये है जो मलबा ला के डाल रहे रैबिट। महापालिका, मैं प्रभाग अधिकारी को गिरीश गोष्ठेकर को आप पूछोगे तो मैं प्रत्येक दिन जब भी यहाँ पे डाला जाता है मैं जाके कंप्लेन करता हूँ उनको। अब ये कौन डालता है कौन नहीं डालता है, रात दिन तो हम यहाँ बैठे रहते नहीं है, लेकिन यहाँ से आते जाते हैं हम लोग तो जब भी देखते हैं कि एक्स्ट्रा गाड़ी डाली हुई है मट्टी, तो हम जाके कंप्लेन ज़रूर करते हैं। मी या प्रभागात गेले 3 महिन्यापासून कार्यरत आहे। ज्यावेळेस मी इथं आलो तर मला ही मातीचे ढिगारे दिसले बाहेरनं येतात। ते मी रोड खात्यातला मुकादम श्री गुण याला विचारलं असं हे कोण टाकतो इथं, तुमच्या मार्फत इथं जमा केलं जाते का आणखीन कोणामार्फत? तर बरीच माहिती घेतल्यानंतर असं मला समजलं की रोशनबाग ते दिवाणशाह दर्गा ते आपलं BSN ऑफिसमध्ये जे CC रोडचं काम चालू आहे त्या सुपरवायझर श्री माज हे इकडचं ते काम केल्यानंतर जी माती इथं रात्री टाकतात आणि रात्री टाकली की नंतर रात्री ती उचलली जाते असं मला समजलेलं आहे। संबंधित जो ठेकेदार आहे माज मोमीन म्हणून, त्याला बोलत सदरची 4 दिवसात माती उचलली नाही तर नियमानुसार कारवाई केली जाईल। याबाबतचा मी शहर अभियंत्यांना अहवाल देणार आहे।